नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे सायन्सचा 4th लेसन डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन अँड आन्सर्स. मित्रांनो, याआधी मी या लेसन्सचे पार्ट 1 आणि पार्ट 2 आधीच अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सॉल्व्ड क्वेश्चन्स अँड आन्सर्स लेसन नंबर 4 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इथे आपला फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द पेअर करेक्टली. आता आपल्याला मॅच द पेअर करेक्ट करायचं आहे. ॲक्वेटिक म्हणजेच असे ॲनिमल्स जे पाण्यामध्ये राहतात, बरोबर. मग इथे कोण आहे? फ्रॉग आहे, स्वान आहे, वाईल्ड बफेलो आहे अँड फिश. तर ॲक्वेटिक कोण आहे? फिश आहे. देन लिव्हिंग इन मडी वेटलँड्स म्हणजेच अशा जमिनीमध्ये, चिखलामध्ये, दलदलमध्ये जे राहतात असं कोण राहतं? तर वाईल्ड बफेलो हे राहतं. देन ॲम्फिबियन्स म्हणजे आपण शिकलेलो आहोत. ॲम्फिबियन्स म्हणजेच असे ॲनिमल्स जे ॲक्वेटिक सुद्धा आहे आणि टेरेस्ट्रियल हे दोन्ही आहे, त्यांना ॲम्फिबियन्स असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये कुठला ऑप्शन येतो? फ्रॉग. देन फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटरवर फ्लोट कोण करतं? स्वान. हे आपलं झालं मॅच द पेअर. देन सेकंड आपला क्वेश्चन आहे की फाइंड द ऑड मॅन आउट अँड गिव्ह रिझन्स फॉर द सेम. म्हणजेच आता ऑड कोणता आहे त्यातलं फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला रिझन द्यायचं आहे. इथे काय आहे? काऊ, हॉर्स, गोट अँड फिश. मग काय आहे? फिश आहे. का बरं? फिश बिकॉज इट लिव्हज इन वॉटर, ॲक्वेटिक ॲनिमल आहे. अँड वाईल द अदर्स लिव्ह ऑन लँड, लँडवर जे राहतात त्याला आपण टेरेस्ट्रियल ॲनिमल्स असं म्हणतो, नाही का. मग सेकंड कोणता आहे? मँगो आहे, पीपल आहे, गावा आहे अँड कॉरिएंडर. आता सांगा बघू काय आहे? आपण शिकलेलो आहोत की कॉरिएंडियर आहे. कॉरिएंडियर का बरं आहे? बिकॉज इट इज अन हर्ब वाईल द अदर्स आर ट्रीज आहे. हे काय आहे? हर्ब आहे. हे बाकीचे ट्रीज आहे. देन कंगारू, चीता, देन कॉक्रोच अँड डिअर. आता कोणतं आहे? इझी आहे, हे तुम्ही पटकन सांगू शकता. कोणतं? काय आहे? कॉक्रोच. का बरं? बिकॉज इट इज अन इन्सेक्ट वाईल अदर्स आर अन ॲनिमल्स. कॉक्रोच काय झालं? इन्सेक्ट आहे. देन मूग, ज्वार, वीट, बाजरा. मग याच्यातलं काय आहे? मूग आहे बिकॉज इट इज अ पल्स आहे अँड अदर्स आर सेरल्स. आता सेरल्स अँड पल्सेस याच्यामधला डिफरन्स आपण बघितलं होतं आणि तुम्हाला आठवतं का ते एक बीज, द्विबीज म्हणजे जसे दोन पार्ट्स होतात असे आपण सीड्सचे प्रकार बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये मूग काय येतं? मूग पल्सेस आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे राईट ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. देन हिना म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? मेहंदी इज अ टाईप ऑफ अ श्रब. बरोबर आहे. जास्त असं मोठं नाही होत, ते श्रब आहे, एक छोटंसं झुडूप होतं, म्हणून आन्सर आपला ट्रू आहे. देन ट्रीज विथ uprooted collapse easily in an light storm. मग आता ट्रीज विथ uprooted collapse easily, जे ट्रीज असतात ते uprooted म्हणजे छोट्याशा वादळाने पटकन ते कोलॅप्स होतात, त्याचे मुळासकट ते बाहेर येतात. मुळासकट येतात का? नाही, ते काय आहे? फॉल्स. कारण आपल्याला माहिती आहे की ट्रीज जे मोठे मोठे ट्रीज असतात त्याचे रूट स्ट्रॉंग असतात, म्हणून ते इझिली कोलॅप्स होत नाही. देन मँगो ट्रीज डू नॉट बिअर फ्लावर्स. मँगो ट्रीजला फ्लावर्स येत नाही, तर त्याला फ्लावर्स येतात छोटी छोटे, असं आपण त्याला मोहर आला असं म्हणतो, नाही का. म्हणून आन्सर आपला आहे फॉल्स. देन डी नंबर पोलर बिअर्स लिव्ह इन अ डेझर्ट. आता पोलर बिअर डेझर्टमध्ये राहणार का? नाही, म्हणून सेंटेन्स फॉल्स आहे. सम स्पेसीज ऑफ स्नेक्स आर ॲम्फिबियन्स. आता काय आहे? सम स्पेसीज ऑफ स्नेक्स म्हणजेच ॲम्फिबियन्स आहे, तर हे काय आहे? सेंटेन्स काय आहे? फॉल्स आहे. देन आपला 4th नंबरचा क्वेश्चन आहे ऑब्झर्व द रिलेशनशिप इन द फर्स्ट पेअर अँड कम्प्लीट द सेकंड पेअर. आता आपल्याला फर्स्ट पेअरला ऑब्झर्व करायचं आहे आणि देन सेकंड पेअर कम्प्लीट करायची आहे. लिव्हिंग ऑन ब्रांचेस ऑफ अ ट्रीजच्या ब्रांचेसवर कोण राहतं? मंकी राहतं. लिव्हिंग अंडरग्राऊंडमध्ये कोण राहतं? मोल राहतं. मग मोल लिव्हज इन अंडरग्राऊंड, म्हणून आपण ही पेअर घेतलेली आहे. देन आपलं लिव्हिंग ऑन अ ड्राय लँड हॉर्स आहे. ड्राय लँड्सवर कोण राहतं? हॉर्स राहतं. मग केव्जमध्ये कोण राहतं? मग इथे बॅट लिहिलेलं आहे. इथे तुम्ही लॉयन सुद्धा लिहू शकता, बियर सुद्धा लिहू शकता, बरोबर.
देन आपला क्वेश्चन नंबर 5 आहे, लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली. व्हॉट इन्फॉर्मेशन डू यू अंडरस्टँड अबाउट दीज प्लांट्स. आता तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन या प्लांट्सबद्दल मिळते आहे. नोट डाऊन इन ऑल पॉईंट्स इन युअर नोटबुक. आता तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचं आहे. फर्स्ट पिक्चर बघा, इथे आपल्याला द फर्स्ट प्लांट हॅज अ टॅप रूट. आता आपल्याला दिसत आहे टॅप रूटमध्ये एक मेन रूट असतो आणि त्याला सब रूट असे असतात, त्याला टॅपरूट असं म्हणतात. मग रेक्टिक्युलेट व्हेनेशन असतं, म्हणजे त्यांचे रेक्टिक्युलेट व्हेनेशन म्हणजेच काय आहे, जेव्हा त्याचे आपण टियर्स केले तर अशा प्रकारे त्याचे म्हणजे त्याचे लीव्ज व्हेनेशन, जाळीदार व्हेनेशन त्याच्यामध्ये असते. अँड डायक्टोलेडिनियस प्लांट्स म्हणजेच हे काय असते, याचे बीज हे कसे असते, एकदल. म्हणजेच त्याचे पार्ट्स होत नाही, इक्वल पार्ट्स होत नाही. त्याच्यामध्ये काय येतं आपण बघितलेलं आहे की ज्वार आहे, बाजरा आहे, देन राईस आहे, हे व्हीट आहे. हे काय झाले, हे एकदल झाले आणि याचेच कसे असतात, टॅप रूट असतात. देन सेकंड प्लांट हॅज अ फायबरस रूट सिस्टीम. आता इथे फायबरस आहे, इथे आपल्याला असा एक नेटवर्क दिसतो आपल्याला रूट्सचा, आहे ना, एक झुपका असा तयार झालेला दिसतो. अँड पॅरेलल व्हेनेशन. मग जेव्हा आपण याला टियर केलं तर त्याचे व्हेनेशन असे पॅरेलल असतात. लीव्सला फाडलं तर ते पॅरेलल होतात. अँड इट इज मोनोकोटलेडिनियस प्लांट्स. आणि मोनोकोटोलेडियस प्लांट्स म्हणजे काय, हे द्विदल वनस्पती आहे, म्हणजेच याच्यामध्ये पल्सेस येतात, बरोबर. आता याच्यामध्ये आपण 2 पार्ट केले तर त्याचे इक्वल पार्ट होतात. त्याच्यामध्ये काय ते मूग, मोठ, हरभरा, देन बीन्स, हे सगळे काय झाले आहे, मोनोकोटोलेडियस प्लांट्स झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कॅरेक्टरिस्टिक्स वुड वी कन्सिडर टू डिटरमाइन इफ अ होली बेसिल प्लांट इज अ ट्री, अ श्रब और अ हर्ब. आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स सगळं शिकलेलं आहे. मग त्याच्यानुसार होली बेसिल म्हणजे आपल्याकडे जे तुळस आहे त्याला आपण काय कन्सिडर करणार, त्याला ट्री करणार, श्रब करणार की हर्ब करणार आहे, कोणत्या याच्यामध्ये आपण त्याला कॅरेक्टराइज करणार आहे. तर आता काय आहे, होली बेसिल ॲज अ स्मॉल साईज, म्हणजे खूप असं आपण बघितलेलं का, खूप मोठं असं प्लांट होतं का, तुळस नाही, स्मॉल साईज असते. अँड सॉफ्ट असते, ग्रीन स्टेम असतात त्याचे. अँड सो इट इज क्लासिफाईड ॲज अ हर्ब. आणि म्हणूनच त्याचं क्लासिफिकेशन कशामध्ये केलं जातं, हर्बमध्ये केलं जातं. देन हिअर एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन मोनोकोटोलोडिनियस म्हणजेच मोनोकॉट अँड डिक्टोलोडोनियस म्हणजेच डायकॉट प्लांट्स. याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. आता मोनोकॉट प्लांट्स आणि डिकॉट प्लांट्स म्हणजे काय. आता बघा, मोनोकॉट प्लांट्स कसे असतात, हॅव वन कोटोलोडियन म्हणजे सीड लीफ असतात, त्याच्यामध्ये एकच असते, एकदल बीज असते, त्याचे पार्ट्स होतात का, नाही. आणि हे काय, हॅव टू कोटोलोडिनियस म्हणजेच काय, सीड लीव्ज आहे, म्हणजेच हे द्विदल आहे, म्हणजेच याचे 2 इक्वल पार्ट्स होतात. देन लीव्ज हा पॅरेलल व्हेनेशन, म्हणजेच पॅरेलल व्हेनेशन जेव्हा आपण टियर केलं पॅरेलल व्हेनेशन होतं. आणि इथे नेट लाईक म्हणजेच काय असते, जाळीदार असते त्याचं, बरोबर. आणि देन हॅव अ फायबरस रूट, म्हणजेच इथे एक तुमचा मेन रूट असतो आणि त्याला असे फायबरस काय असतात, रूट स्टेम लागलेले असतात. आणि इथे टॅपरूट सिस्टीम कशी असते, इथे तुमचा नेटवर्कच असते, काही मेन नसतो तिथे. आणि हे इथे एक तुम्हाला बंच सारखा रूट्सचा दिसतो. आणि इथे एक्झाम्पल काय झालं, व्हीट, राईस, मेज म्हणजेच त्याला कॉर्न असं म्हणतो, ज्वार, बाजरा. आणि इथे एक्झाम्पल मूग, पीक, ग्राम, बीन, गावा, हे सगळे काय झाले, डायकॉट प्लांट्स. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. देन व्हॉट इज द हॅबिटाईट ऑफ डक अँड वाय. आता आपल्याला सांगायचं आहे की डकचं हॅबिटाईट काय आहे अँड वाय. हॅबिटाईट म्हणजे काय, आपण शिकलो आहे, अधिवास, ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते प्रॉपरली ग्रो होऊ शकतात, त्यांची वाढ होऊ शकते, त्यांना कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाही, त्याला आपण हॅबिटाईट असं म्हणतो. मग ॲनिमल्सचं हॅबिटाईट वेगळं असते, प्लांट्सचं वेगळं असते. आता इथे आपल्याला कोणाचं बघायचं आहे, डकचं. मग डक्स हॅबिटाईट इज अ पॉन्ड आहे, मग लेक आहे, रिव्हर आहे अँड वेटलँड, बिकॉज डक्स आर adapted to live both on land and in water. म्हणजेच ते काय आहे, लँड अँड वॉटर दोन्ही ठिकाणी राहतात, म्हणून हे त्याचे काय आहे, त्याचे हॅबिटाईट आहे. देअर वेब फिफ्ट हेल्प देम स्विम इझिली. आता त्यांचे जे पाय असतात ना, ते असे एकमेकांना त्यांचे पंजे चिपकलेले असतात, त्यांच्या पंजामध्ये एक लेअर असते स्किनची आणि त्याच्यामुळे ते इझिली पाण्यामध्ये स्विम करू शकतात. अँड देअर वॉटरप्रूफ फिदर्स कीप देम ड्राय. आणि त्यांचे फिदर्स हे वॉटरप्रूफ असतात, म्हणजे ते काही ओले होत नाही, म्हणून ते नेहमी ड्राय असतात.
नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे आणि या लेसन मधला सगळ्यात लास्ट क्वेश्चन आहे. ऑब्झर्व एनी 5 एनिमल्स इन युअर सराउंडिंग्स अँड डिटरमाइन देअर हॅबिटाईट. आता आपल्या सराउंडिंग मधले असे 5 एनिमल्स आपल्याला काय करायचे आहे, डिटरमाइन करायचे आणि त्यांचे हॅबिटाईट कोणते आहे. आता काऊ आपल्याला माहिती आहे कुठे राहते, ग्रासलँड अँड फार्म्सवर राहते. देन डॉग कुठे राहतो, होम सेटलमेंट्स आहे म्हणजे तो पाळीव प्राणी आहे, आपण घरामध्ये ठेवतो, रस्त्यावर दिसतो त्या. देन कॅट कुठे आहे, घरामध्ये राहते, नियर बाय सराउंडिंग आणि घराच्या आजूबाजूला आपल्याला दिसते. देन स्पॅरो कुठे दिसते आपल्याला, मग स्पॅरो आपल्याला ट्रीजवर, गार्डन्स, बिल्डिंग्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिसते. फ्रॉग कुठे दिसतो, फ्रॉग म्हणजे आपल्याला पॉन्डमध्ये दिसतो, वेटलँड्समध्ये दिसतो. अँड नियर बाय एनी एम्फिबियन्स, आणि जिथे एम्फिबियन्स असतात, लँड एम्फिबियन आहे त्या ठिकाणी आपल्याला फ्रॉग दिसतो. मित्रांनो, इथे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे आणि लगेचच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.